पावसाळा सुरू झाला की घरात वेगवेगळ्या प्रकारची भजी बनते. पण ओव्याच्या पानांची भजी खायलाही रुचकर होते, पचायला सुद्धा हलकी होते. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ओव्याच्या पानांची 2 प्रकारे भजी बनवते. अजिबातच पाण्याचा वापर न करता भज्याचं पीठ कसं भिजवायचं आणि सोड्याचा सुद्धा अजिबातच वापर न करता टम्म अशी फुगलेली, बाहेरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे मी काही ओव्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेत. ही ओव्याची ढाळी आहे. तर या पानांचा फक्त भज्यांसाठीच उपयोग होतो. याला काही ओवा वगैरे असं लागत नाही, फक्त भज्यांसाठीच उपयोग केला जातो. ही ढाळी अशीच्या अशी कुंडीत लावली तरी छान मुळं धरली जातात. आता ही पानं आहे धुवून घेतलेली, ती एका रुमालावर पसरवून घेते म्हणजे स्वच्छ कोरडी होतील. ह्या अशा रुमालाने त्याच्यावरचं जे पाणी आहे ते व्यवस्थित असं टिपून घेते. इथे ही सगळी पानं अशी व्यवस्थित कोरडी करून घेतले. ही पानं थोडी जाडच असतात आणि ह्याच्यामध्ये खूप सारं पाणी धरून ठेवलेलं असतं. आता ही एकत्र करून त्याची देठं कापून बारीक अशी पातळ चिरून घेते. 2 वेगळ्या प्रकारची भजी बनवते. तर काही अशी बारीक चिरून घेतलेत आणि थोडी पानं अख्खीच्या अख्खी शिल्लक ठेवले. आता एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे चाळून घेतलेलं बेसन पीठ घालते आणि 2 लहान चमचे तांदळाचं पीठ घालते. 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने पावडर. आता ही हिरवी चटणी केली तर त्याच्यामध्ये 8-10 लसूण पाकळ्या, 8-10 मिरची, अर्धा चमचा जिरे हे मिक्सरला बारीक फिरवून ते अर्धा चमचा इतकं घातले. अर्धा चमचा इतकं लाल तिखट, चवीपुरतं मीठ. बॅटर थोडंसंच घेतले, 8-10 पानांपुरतंच, म्हणून मग जेवढं लागेल तेवढंच. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच कमी पाणी घातलं की मग गुठळ्याही मोडता येतात. आतमध्ये अजिबात गाठी शिल्लक राहत नाही. हे बघा, आता थोडंसं पाणी पुन्हा घालते. व्यवस्थित असे हे पातळसर आपण पीठ भिजवून घेणार आहोत. तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, खूप जास्त पातळ झालं तर मग ते पानांना चिपकत नाही आणि खूप घट्ट झालं तर नुसतं जाड पिठाचा थर लागतो. तेच भजी तळल्यावर पटकन मऊ होतात आणि तेलही जास्त शोषून घेतात. तर इथे बघा, एकाच दिशेने मी हे बॅटर कमीत कमी 5 ते 6 मिनटं असं फेटून घेत आहे. हेच बॅटर चमच्यामध्ये घेतल्यावर बघा हळूहळू खाली येते. आता हे पूर्णपणे तयार झाले, साईडला ठेवून देते. आता इथे दुसऱ्या एका बाउलमध्ये जी पातळ पानं बारीक चिरून घेतली होती ती घालून घेतली. त्यातच 2 मोठे कांदे पातळ असे उभे बारीक चिरून घेतलेत. कांदा आणि ओव्याची पानं हे दोन्हींचा बॅलन्स होतं आणि भजी खूप छान चवीला होते. आता आवडीप्रमाणे कांदा कमी जास्त झाला तरीही चालेल, पण मी सगळाच घालते. आणि मगाशी आपण जी हिरवी चटणी केली होती ती घातली. अर्धा चमचा इतकी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आणि हे सगळे जे मसाले आहेत त्या कांद्याला आणि या जे बारीक पानं चिरून घेतले त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. हे असं व्यवस्थित चोळून घेतलं की कांदासुद्धा पटकन मऊ होतो. त्यातच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते. जितकं आपण हे व्यवस्थित एकजीव एकत्र करून घेऊ तेवढा कांदाही मऊ होतं. जी पानं आहेत ओव्याची ती सुद्धा मऊ होतात. आणि आता हे 1 बाउलभर बेसन पीठ चाळून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून घालते, एकदम नाही घालत आहे. जसं लागेल तसं ते हळूहळू घेता येईल. तर याच्यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही. हे कांद्यामुळे किंवा त्या पानांमुळे जितका ओलसरपणा आहे त्यातच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर हे असं हातानेच मिक्स केलं की व्यवस्थित ते पीठ भिजलंही जातं. तर पुन्हा एकदा थोडंसं पीठ याच्यामध्ये घालून घेते. एकदमच जास्त बेसन घातलं तर मग ओव्याच्या पानाची कांद्याची चव थोडी कमी होईल आणि तसं नको व्हायला. ओव्याची चवही राहिली पाहिजे. आणि हे बघा, हे सगळं एवढं पीठ मिक्स करेपर्यंत अजिबात पाणी नाही घातले. आणि याच्यात थोडं अजून पीठ घालावं लागेल, पण ते मी बेसन न घालता 2 चमचे इतकं तांदूळाचं पीठ घालणार आहे. हे एवढं बेसन पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये फक्त 2 चमचे तांदळाचं पीठ घालते. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात आणि त्या बराच वेळ कुरकुरीत राहतात सुद्धा आणि खमंगपणाही वाढतो. तर हे सुद्धा बॅटर खूप जास्त सैल भिजवून नाही घ्यायचं आहे. थोडं थोडं अजून याला पाणी सुटलं जाईल. हे आता 10 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवते. आता आपण जे सुरुवातीला बॅटर भिजवून ठेवलं होतं अख्ख्या पानांची भजी करण्यासाठी, तर ते हे छान सेट झाले. आता यामध्ये सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही. जर सोडा आपण घातलास तर काय होते, भजी सुरुवातीला छान फुगते आणि थोड्या वेळाने तीच भजी पुन्हा मऊ पडते. इथे कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि गरमच तेल घालायचं. खूप कडकडीत तेल नसलं तरी चालेल, पण
चमचाभर तेलच घालायचं आणि तेल घालणार नसाल तर मात्र सोडा घाला आणि सोडा घालणार नसाल तर मग आवर्जून तेल घालायचं. सोडा आणि तेल दोन्ही एकदमच घातलं तर मग भजी खूप जास्त जड होतील, तेल पिऊन घेतील. तर हे चमचाभर तेल व्यवस्थित मिक्स करून घेतले. तिथे ही पानं साईडला सुकवून ठेवली होती, ते आता याच्यामध्ये हळूहळू डीप करूयात. तर हे अलगद करायचं आहे. पानं पटकन तुटली जातात, मधल्यामध्येच मोडली जातात. तर हे व्यवस्थित डीप करून घेते. आणि खूप जास्त आधीच बॅटर भिजवून ठेवायचं नाही, कमी पडलं तर मग लगोलग भिजवता येईल. कढईत आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. थोडंसं बॅटर तेलामध्ये घालून बघितलं, असं पटकन तरंगायला लागलं, खाली चिपकलं नाही, म्हणजे तेल छान गरम झाले. एकदा का कडकडीत तेल गरम झालं की मग गॅसची फ्लेम लो ठेवून पटापट ही डीप केलेली पानं तेलामध्ये घाला. तर हे बघा, घातल्या याला सेकंदही लागत नाही, पटापट टम्म फुगली जातात. ही अशी टम्म फुगली म्हणजे छान तळली गेली असं होत नाही. पटकन काढायची घाई नाही करायची. दोन्ही बाजूने छान अशी व्यवस्थित सोनेरी रंगावर तळून घ्यायची. हे बघा, दोन्ही बाजूने छान उलटसुलट करून तळून घेतलेत. आणि अजून नको डार्क कलर व्हायला, ह्या रंगावर आली की मग काढून घ्यायची. तर काही मिनिटातच मस्त अशी ओव्याच्या पानांची भजी तळून झालेली आहे. उरलेली सुद्धा अशीच प्रकारे तळून घेते. आणि आता आपण जी बारीक पानं चिरून ठेवलेले होतं बॅटर, ती भजी करायला घेऊया. तर ह्या बॅटरला सुद्धा 10 मिनटं झाले, छान पीठ भिजलं गेले. आता या बॅटरमध्ये सुद्धा खाण्याचा सोडा न वापरता गरम तेलच घालून घेते. तेलसुद्धा जास्त घालायची गरज नाही, एकच चमचा तेल घालून घेते, पण तेल मात्र गरम घालायचं. आणि हे तेलसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि कढईत तेल आयतं गरम आहेच. तर आता गॅसची फ्लेम लो ठेवून लहान लहान आकाराची भजी सोडून घेऊयात. खूप जास्त तेलात भजी घालून नाही घ्यायची, तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि भजी शेकायलाही वेळ लागतो. जेवढे कढईत बसतील तेवढेच घालून घ्यायचे. एकदा का चमच्याला भजी कडक लागली की मग असं उलटपालट करत ही भजी तळून घ्यायची आहे. आणि तेलाचे बुडबुडे हळूहळू कमी झाले की भजी छान तळली गेली असं समजायचं. अजून 1-2 मिनटंच फक्त. आतला कांदा छान कुरकुरीत झाला पाहिजे, तो मऊ राहिला की मग भजीसुद्धा मऊ पडते. तर एक बॅच होईपर्यंत 7 ते 8 मिनटं लागतात. मस्त अशी भजी कुरकुरीत तळून झालेली आहे, ती काढून घेते. आणि उरलेली सुद्धा भजी अशाच प्रकारे तळून घेतलेली आहे. ही भजीची रेसिपी तुम्हाला आवडली, नक्की करून बघा. ओव्याच्या पानांची भजी आहे, बाजारात ओव्याची पानं मिळतात. तर ही भजी तुम्हाला दाखवते मी आतमधून सुद्धा. बघा, अशी मस्त टम्म फुगलेली आहे, आतून पूर्णपणे पोकळ आहे. आतमध्ये खूप जास्त बेसन आहे किंवा खूप जास्त तेल धरून ठेवले असं पण नाही. तर ही भजी मेयोनीज बरोबर, सॉस बरोबर खूप छान लागते. ही दुसरी भजी दाखवते, बाहेरून कुरकुरीत आतून मस्त जाळी धरली आहे. ही रेसिपी आवडली, नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत चला. थँक्यू.